सुद्धा कष्टाच्या पहिल्या कमाईचा आनंद काही वेगळाच असतो. हे गट्टे पाहिलेस सुद्धा, हातावरले रेषा कुछ कामाच्या. पुरुषाचे हात शोभतात ते असल्या घट्ट्याने. साऱ्या संसाराचा तोल सावरणाऱ्या पुरुषांचे हात असेच कणखर असायला. पण या हाताचा आधार मला मिळाला असता तर. सोड यार, जाऊ दे. हे बघ, आयुष्यात तू कधीतरी एखाद्या बेकार माणसाला निवारा द्या की फिट्टम फाट. खरं सांगू, परमेश्वरानं चुकून मला 1,00,000 रुपये दिले ना, त्या गरिबांच्या निवाऱ्यासाठी एक मोठी गच्ची बांधीन मी आणि रोज सकाळी त्यांना फुकट चहा देईन. पण त्याचं लक्ष आमच्याकडे जाईल तर ना. आमचे वडील गेल्यापासून तो आम्हाला विसरूनच गेलाय. सुद्धा परमेश्वरानं मनात आणलं ना तर छप्पर फाडून देईल काहीतरी. आणि त्याचा तो त्रास चुकावा म्हणून कित्येक वर्ष छपराच्या वरच राहतो. अरे बरेच दिवस दिसला नाहीत कुठे. ओव्हरटाईम मुळे रात्री यायला उशीर व्हायचा. आज ओव्हरटाईमचे पैसे मिळाले. म्हटलं देवीचं दर्शन घ्यावं. मग गेलो 4 मजले चढून. पण मंदिराच्या गाभाऱ्याला एवढं मोठं कुलू. देवाचं दर्शन घ्यायचं तर थोडा त्रास सोसायलाच हवा. त्रास सोसल्यासारखा देव पावला म्हणजे झालं. इश्श, कमाल आहे. ईश्वची साथ देवादिकांपर्यंत पोहोचली म्हणायची. आई म्हणत होती माझ्याबद्दल तुम्ही साठवायला दिलेल्या पैशांबद्दल. पैसेच द्यायला आलो तुम्ही. हे घ्या ना. काय हो, ही काय बँक वाटली तुम्हाला? हो, घरगुती बँक. पण व्याज नाही मिळायचं. हा, एकदमच वसूल करणार होते मी सगळं. भाग्यवान आमच्या नशिबी हा योग नाही. आमच्या हातात लेडीज हात कधी आलाच नाही. आली तर लेडीज छत्री, ती फाटलेली दुसऱ्याची शिवायला. कुठल्या हाताने धरला होता? तेवढ्या चिमणीच्या दातात. ये ना, बिल नाही मागणार मी. कोणाची गाडी? अगं माझी समज. इश्श, सांगा ना. अगं कंपनीतली गाडी. धोब्याला गिरायकाचे कपडे आणि कंपनीत दुरुस्तीला आलेली गाडी वापराविषयी वाटणारच. कंपनीची गाडी खाजगी कामासाठी वापरता काय? अगं ट्रायल घेतोय. ट्रायल घेतल्याशिवाय कुठल्याही गोष्टीची खात्री देता येत नाही. इश्श, बर. आई विचारत होती, इतकं सुंदर वातावरण, हा धुंद एकांत. आईपेक्षा तूच काहीतरी विचार ना. विचारू? विचार. मग ते 1,000 रुपये केव्हा घेऊन जाणार? त्या 1,000 रुपयांबरोबर मी तुला सुद्धा घेऊन जाणार आहे. कुठं? माझ्या घरी. म्हणजे त्या गच्चीवरच ना? काय हरकत आहे? हरकत कसली? तुम्ही माझ्यावर असाल तर उघड्या गच्चीवर सुद्धा सुखाचा संसार थाटेल मी. सुधा, आपल्या संसाराचा आराखडा आखलाय मी. किती पैसे मिळतात तुम्हाला महिन्याला? ओव्हरटाईम धरून 200 रुपये मिळतात. तुमचे 200 आणि माझे 300. सहज भागेल ना आपल्या दोघांचं? पण दरमहा 25-30 रुपये शिल्लक टाकायला हवेत आपल्याला. ते कशाला? नेहमी दोघच राहू कशावरून? म्हणजे? अगं या संसाराचं गणित मोठं विचित्र असतं. 1 + 1 = 3, 4, 5 सुद्धा. पुरे. हे कुणाच्या हातात थोडंच असतं. इश्श, खरं सांगू? म्हणजे आतापर्यंत खोटं सांगत होतात. थट्टा नको.
पण एकदा का मास्तरांचे 1000 रुपये दिले की आपल्याला काही कमी नाही. मग आता सुद्धा नाही. तर रोज नवीन गाडी. मला वाटतं लग्न आपण अमेरिकेत करावं. मी हनीमूनला जावं स्वित्झर्लंडला. बस एक हेलिकॉप्टर घेऊन टाकूया. सकाळचा नाश्ता लंडनमध्ये, दुपारचं लंच पॅरिसमध्ये आणि रात्रीचं डिनर न्यूयॉर्कमध्ये. अहो, तुमची तब्येत बरी आहे ना? कसं काय वाटलं स्वप्नारंजन? अगं परमेश्वरानं तेवढीच एक सोय ठेवली आहे गरिबांसाठी. आज आपण जीवाची मुंबई करूया का? का? काही विशेष? अगं कंपनीनं बोनस दिलाय स्ट्राईक न करता. अहो पण आई. आणीबाणीच्या काळात आईचं सुद्धा काही चालत नाही. चला. अगदी कुबेराचे बेटे असल्यासारखाच खर्च झालाय मगापासून. अगं ज्याच्या भाग्यात तू आहेस तो कुबेरच नव्हे काय? हे कसलं वागणं? लोक बघतील ना. लोकांना आपल्याकडे बघायला फुरसत आहे कुठे? ते पाहिलंस? सगळे आपापल्या कामात कसे तंग आहे. निर्लज्ज मेले. अगं अशा हॉटेलात येऊन असं काही वागलं नाही ना तर लोक काय म्हणतात ठाऊक आहे? काय? गावंढळ. नो थँक्स. आय वॉन्ट चायनीज फूड. अहो नको चायनीज. ती म्हणजे झुरळ पण खातात ही. बेडूक सुद्धा. वॉट अ डिलिशियस डिश. त्यापेक्षा तुम्ही असं करा, माझ्यासाठी दही भात आणि बटाट्याची भाजी. नाही त्याचं काय बाईंचा आज उपास आहे. बाईंसाठी 1 टोमॅटो सूप, 1 बैंगन भरता आणि 1 व्हेजिटेबल पुलाव. आणि नाव फॉर मी 1 स्वीट कॉर्न सूप विथ चिकन, 1 अमेरिकन चॉपस्टिक, 1 चिकन चाव चाव and 1 noodles. That's all.